हाय, माझं नाव प्रसाद. आज आपण नासीमुंज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस जाणून घेणार आहोत. आणि त्याआधी मला एक स्पेशल गाईड द्यायची होती की मी NMIMS युनिव्हर्सिटी का बरं सिलेक्ट केली. सो माझ्यासमोर करिअर ऑप्शन्स खूप सारे अवेलेबल होते, जिथे मी माझं डिग्री परस्यू करू शकत होतो. सो ते ॲमिटी युनिव्हर्सिटी, मणिपाल, डी.वाय. पाटील, सिम्बॉयसिस सारखे ऑप्शन्स जे रिन्युन ब्रँड्स होते. बट मी NMIMS युनिव्हर्सिटी मला सजेस्ट करण्यात आली होती. माझे गाईड काउन्सिलर म्हणता येईल त्यांना, ते शुभम सर, त्यांनी मला खूप हेल्प केली. आणि ही युनिव्हर्सिटी मी त्यांच्या गायडन्सनी सिलेक्ट केली, कारण त्यांचं गायडन्स म्हणजे त्यांचं पर्स्पेक्टिव्ह असा होता की माझं करिअर ग्रोथ प्लस माझा टायमिंग कन्स्ट्रेंट्स दोन्ही त्यांनी विचार करून हे सजेस्ट केलं की मला एक्झाम फ्लेक्झिबिलिटी लागेल, आणि प्लस माझे लेक्चर टायमिंग्स आणि युनिव्हर्सिटी तशी प्लेसमेंट्स पण खूप छान देते. आणि त्यासोबत ते एक ब्रँड व्हॅल्यू राहतं. सो त्यांनी हे मला सजेस्ट केलं. चला तर मग आपण आता आपलं अप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस जाणून घेऊ. आता आपण फॉर्म फिलिंग स्टार्ट करणार. फॉर्म फिलिंग स्टार्ट करताना आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंबर, जो आपल्याला काउन्सिलरकडून एकतर जनरेट करता येतो किंवा आपण स्वतः जाऊन जनरेट करू शकतो साईटवर. बट बेटर आय सजेस्ट की तुम्ही काउन्सिलरकडून तो जनरेट करून घ्या. माझा हा जो नंबर आहे तो मी माझ्या काउन्सिलर शुभम सरांकडून जनरेट करून घेतलेला आहे. आणि त्यांच्याकडून एक स्पेशल रिक्वेस्टवर डमी नंबर जनरेट केलाय जस्ट फॉर रेकॉर्डिंग पर्पज. हा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपण इथे व्हेरीफाय विथ OTP एक ऑप्शन येतो, तर तिथे आपण OTP सबमिट करायचा. OTP आपला 5 डिजिटचा असणार. आपण तो सबमिट केलाय. सबमिट केल्यानंतर मी हा प्रीफिल्ड अप्लिकेशन फॉर्म आहे, त्यामुळे जस्ट टू कट शॉर्ट द व्हिडिओ टाइम तो मी प्रिफिल केला. आणि तिथे मला इथे बेसिक डिटेल्स अप्लिकेशन जर्नी तुम्हाला दिसलं असेल. पहिल्यांदा आपण काउन्सिलरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते इंटरेस्टेड ग्रीन टिक होतं. त्यानंतर आपण बेसिक डिटेल फॉर्म फिल केला आणि त्याला ते ग्रीन टिक होणार. सो मी तुम्हाला फॉर्म बेसिक फिल केल्यामुळे तुम्हाला दिसत असेल ते ग्रीन टिक. त्यापुढे आपण बघणार की तिथे बेसिक डिटेल्समध्ये काय भरायचं. तिथे फर्स्ट नेम, लास्ट नेम, फादर्स नेम, लास्ट नेम, मदर्स नेम, लास्ट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मॅरिटल स्टेटस, ब्लड ग्रुप, डोमेसाईल, नॅशनॅलिटी, मदर टंग, आधार कार्ड नंबर, हे बेसिक आहे. बट इथे स्पेशल कॅटेगरीज जे आहे ते SC, ST, OBC, PWD यांच्यासाठी स्पेशल तुम्हाला मेन्शन करण्याचं आहे की ग्रॅज्युएशनला तुम्हाला समजा 50% पेक्षा कमी असतील बट 45% अबाव असतील आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे ऑनलाईन MBA साठी, तर तुम्हाला तिथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असतं. ते कास्ट सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतरच तुम्हाला ऍडमिशन मिळू शकणार, कारण जनरली ग्रॅज्युएशन मध्ये 50% अबाव क्रायटेरिया असतो. दॅट्स वाय तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. तिथे पुढे आपल्याला एक दिसेल स्पेशली एबल्ड लोकांसाठी एक हे आहे. आपण तिथे सध्या नो सिलेक्ट केलेलं आहे. इथे नेक्स्ट ऑप्शन गेलं की आपल्याला इथे शिपिंग डिटेल्स दिसतील. तिथे तुम्हाला शिपिंग डिटेल्समध्ये सगळ्या स्टडी मटेरियल, त्यानंतर तुमचं सेमिस्टर मार्कशीट्स जातील त्या ऍड्रेसला, त्यानंतर तुमची डिग्री जाईल ऍट द एंड ऑफ द 2 इयर जर्नी. त्याच्यानंतर इथे आपण ते बेसिक डिटेल्स फिल केले की पुढे येतं आपल्याला परमनंट ऍड्रेस. तिथे तुम्ही सेम ॲज शिपिंग ऍड्रेस पण ठेवू शकता किंवा तुमचं न्यू ऍड्रेस पण टाकू शकता, जे तुम्हाला पुढे हे करायचं आहे. इथे मी नेक्स्ट केलं की मला प्रोग्राम डिटेल्स येणार. प्रोग्राम डिटेल्स थोड्याफार प्रीफिल्ड असतात. इथे आपलं हे जे काउन्सिलर कडून आपण फिल करून घेतो तिथे प्रोग्राम टाईप आपल्याला ऑनलाईन MBAचं टाकता येतं. त्यानंतर इथे एक डिफॉल्ट आहे, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि इथे हे जो स्पेशलायझेशन आहे, तर
मी माझं ऑपरेशन्स आणि डाटा सायन्स सिलेक्ट केलेलं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार फिल करावं लागेल, तुमचं जे स्पेशलायझेशन तुम्हाला पाहिजे. त्यानंतर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एक सिंगल ऑप्शन येतो, जिथे तुम्हाला बॅचलर डिग्री 10+2+3 आणि किंवा 4 असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करता येतं. डिफेन्स पर्सनलसाठी तुम्हाला येस असेल तर तुम्ही त्या हिशोबाने फिल करू शकता डिटेल्स. मी सध्या नो फिल केलेलं आहे. इथे डे बाय डे स्पेशली मेन्शन करायचं आहे की याला आपण सध्या तर स्किप करू शकतो, बट पुढे तुम्हाला म्हणजे हे फिल करावं लागणार आणि तुम्ही हे डे बाय डे सध्या म्हणजे स्किप करून पुढे जाऊ शकता, बट हे तुम्ही काउन्सिलर कडून फिल करून घ्या, ते बेटर ऑप्शन आहे. काउन्सिलर तुम्हाला प्रॉपर गाईड करतील कसं जनरेट करायचं आणि युजीसीचे गाईडलाईन्स काय आहे ते सगळे डिटेल एक्सप्लेन करतील. इथे क्लिक हिअर मध्ये पण तुम्हाला मिळू शकतील ते डिटेल्स, बट आय सजेस्ट टू गो विथ काउन्सिलर. इथे मी पण माझा स्वतःचा जो फॉर्म होता तो मी माझ्या काउन्सिलर कडून फिल करून घेतलेला होता. आता ते झाल्यानंतर इथे पुढे आपण नेक्स्ट केलं की अकॅडमिक इन्फॉर्मेशन येतं. इथे बेसिक इन्फॉर्मेशन 10th ग्रेडचे तुम्हाला बोर्ड पर्सेंटेज, कम्प्लिशन इयर, त्याच्यानंतर नेम ऑफ स्कूल वगैरे फिल करता येतं. त्यानंतर 12th पण सेम तुम्हाला तसंच फिल करावं लागेल. ग्रॅज्युएशनचं पण तुम्हाला तुमची डिग्री कोणती आहे, इथे डिफरंट टाईप ऑफ डिग्री येतात, तर ते तुम्हाला तुमच्या त्या लिस्टमधून फिल करता येईल. इथे तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन कशात आहे ते तुम्ही टाईप करावं लागेल, तिथे ड्रॅग ऑप्शन नाहीये. त्यानंतर पर्सेंटेज आणि युनिव्हर्सिटी नेम इथे तुम्हाला सर्च करून टाकता येतं. त्यानंतर डिग्री फुल टाइम मोड आपल्याला एकतर तुमची जशी ज्या याच्यामध्ये मोडमध्ये डिग्री झाली असेल त्या याच्यामध्ये तुम्हाला टाकता येतात. त्यानंतर इयर ऑफ कम्प्लिशन हे आणि कॉलेज नेम तुम्हाला मॅन्युअली एंटर करावं लागेल. आपण नेक्स्ट करूया. नेक्स्ट मध्ये आपल्याला पुढचा ऑप्शन आहे वर्क एक्सपिरियन्स आपल्याला फ्रेशर असेल तर तुम्ही किंवा स्टुडंट असणार तर तुम्ही नन टाकू शकता, बट इफ यू आर अ वर्किंग प्रोफेशनल तर सहसा वर्किंगच राहतं, तर तुम्ही इथे तुमचं वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ज्या ज्या कंपनीमध्ये ते तुम्ही त्या लिस्ट करू शकता. आणि तुमचं एकच कंपनी असेल तर तुम्ही ते करंटली वर्किंग ऑप्शन टिक करून पुढे एंड डेट टाकायची गरज नसते आणि ते ऑटो कॅल्क्युलेट केलं जाते स्टार्ट डेट टू टिल टुडे तुमचं वर्क एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर इंडस्ट्री, कंपनी नेम, डिपार्टमेंट, डेझिग्नेशन, ऍक्च्युअल डेझिग्नेशन, एक्सपिरियन्स लेवल आणि इन्कम स्लॅब हे तुमच्या कंपनी किंवा तुमच्या जॉब प्रोफेशन नुसार तुम्ही फिल करू शकता. इथे आपण सध्या याला स्किप करायसाठी आपण नन फिल करून पुढे गेलो. इथे आपण स्टुडंट म्हणून टाकलं. इथे तुम्हाला पुढे लिंक्डइन URL मिळेल. तुम्ही लिंक्डइन URL ला टिक करून लिंक्डइन URL तुमच्या लिंक्डइन वरून तुम्ही कॉपी करून इथे पुढे जाऊ शकता. आपण त्याला पुढे जाऊया. आपण इथे फॉर्म रिव्ह्यू करूया. इथे ते नेक्स्ट झाल्यानंतर फॉर्म रिव्ह्यूचाच ऑप्शन येत असतो, त्यामुळे तुम्ही इथे तुमचे बेसिक डिटेल्स चेक करू शकता. आणि बेसिक डिटेल्स चेक केल्यानंतर तुम्हाला काही तुमचं चुकलं असेल, मिसस्पेल झालं असेल तर तुम्ही इथे जाऊन एडिट करून चेक करू शकता. आणि लास्टला तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन येतो, बट सबमिट ऑप्शन येत नाही. तुम्हाला तुमच्या काउन्सिलरलाच कॉन्टॅक्ट करावा लागतो, जे तुम्हाला ते तुमचा फॉर्म करून सबमिट करून घेतील. सो तो एक बेटर ऑप्शन असतो आणि ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील तुमचा फॉर्म प्रॉपर फिल्ड आहे की नाही. पुढे आपण फी पेमेंटचा ऑप्शन जेव्हा आपल्याला चालू होणार तर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल आणि मी माझं फॉर्म जो सबमिट केलेला आहे त्यावेळेसचा हा स्क्रीनशॉट आहे. सो ह्या स्क्रीनशॉटमध्ये मला इथे दिसून पडतंय की पहिला ऑप्शन रजिस्ट्रेशन प्लस इनिशियल फी, तुम्हाला 10,000 तुमची इनिशियल फी प्लस 1200 रजिस्ट्रेशन, प्रत्येकाला 1200 कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. बाकीचं उर्वरित फी आपली इनिशियल फी किंवा तुमचं अॅन्युअल फी मधून डिडक्ट होणार. सो फर्स्ट ऑप्शन आपल्याला इनिशियल फी पेमेंट करता येतं. सेकंड ऑप्शन आपल्याला एक सेमिस्टरची फी पे करता येतं रजिस्ट्रेशन सोबत. त्यानंतर 1 वर्षाची फी पे करता येते आणि फायनल ऑप्शन 2 वर्षाची फी एकत्र पे करता येतं. या 4th नंबरच्या ऑप्शनसाठी एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी आहे की तुम्हाला इथे सरळ सरळ डिस्काउंट मिळतो. जवळपास तो 23,000चा 24,000चा डिस्काउंट राहतो. तुम्ही नॉर्मली फी पे केली की तुम्हाला 2,20,000 रुपये पे करावं लागतात. सो हे जे तुमचं लास्ट ऑप्शन आहे, पण
तुम्ही एकत्र 2 वर्षाची फी पहिल्याच याला पे केली तर तुम्हाला एक मोठा डिस्काउंट मिळतो. आणि जो फायनल ऑप्शन तुम्हाला सांगितला की तुम्ही लोन करू शकता, इथे लोन लिहिलेलं आहे, तर ती तुम्हाला तिथे ऑफ मिळणार नाही. तुम्ही पर सेमिस्टर फी पे केली किंवा पर इयर पे केली किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही इन्स्टॉलमेंट दिले पर मंथ, ते तुम्हाला तिथे इंटरेस्ट बेअर आपलं कॉलेज करतं. सो त्यामुळे ते ऑफ तुम्हाला देणार नाही. आणि त्या कंडिशनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या कॉन्सिलरला कॉन्टॅक्ट करू शकता. मी जसं आधी सांगितलं, कॉन्सिलर माझे शुभम सर आहेत, त्यांचं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट शेअर करू शकतो, ते तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देऊ शकतील. तर मी आता सांगितल्याप्रमाणे इथे जे काही ऑप्शन्स आहेत, मी माझा पहिला ऑप्शन रजिस्ट्रेशन फी आणि माझी इनिशियल फी 11,200 फी पे केलेली आहे. आणि ते पे केलेली तुम्हाला इथे प्रूफ दिसेल की मी माझं इनिशियल फी पेड दिसतंय. तर हे आपण इथून पण जाऊन बघू शकता की माझी फी इथे दिसत असेल तुम्हाला, अमाऊंट पेड आहे. आणि इथे तुम्ही ट्रान्झॅक्शन ऍडवाइस जे बघितलं तर ते क्लिक केल्यानंतर तुमचं असं विंडो ओपन झाली की तिथे तुम्ही बघू शकता तुमचं PDF आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, प्रिंट करून घेऊ शकता की हे एक जेन्युइन आहे PDF. त्यानंतर पुढे गेल्यावर इथे माझं पुढचं पेमेंट तुम्ही तुमच्या हिशोबाने पे करणार. मी माझं लमसम पे करणार आहे. सो हे मी पे केलं की मला इथे ऑप्शन येतो ऑनलाईन पेमेंटचा. आता बाकीचं जे डॉक्युमेंट अपलोड वगैरे जे पुढचं स्टेप्स आहे, हे मी माझं व्हायचंय डॉक्युमेंट अपलोड. सो मी ते माझं अपलोड केल्यानंतर मी तुम्हाला तो एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ते कसं डॉक्युमेंट अपलोड करायचं. ते तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. अप्लिकेशन फॉर्म फिल करताना मला असं वाटलं की कोणी आपल्याला या गोष्टी आधी सांगितल्या असत्या तर भरपूर वेळ वाचू शकत होता. सो इतरांना बेनिफिट व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. आपण पाहिलं की अशा प्रकारे आपल्याला अप्लिकेशन फॉर्म फिल करता येईल. मी माझी पूर्ण MBA ची जर्नी ब्लॉग्स मध्ये रेकॉर्ड करणार. तुम्हाला पूर्ण स्टडी मटेरियल किंवा बाकी सर्व गोष्टी किंवा सर्व टॉपिक्स कोणत्या कोणते कव्हर केले जातात हे सर्व मी डिटेल ब्लॉग बनवणार यापुढे. आणि तुम्हाला सर्व ह्या गोष्टी माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून मला फॉलो करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला भरपूरशा गोष्टी ज्या नवीन आहेत किंवा तुमच्या पुढच्या जर्नीमध्ये कामात येणार हे पण माहिती होईल. सो प्लीज फॉलो करा. थँक्यू.